आणि महत्त्वाची बातमी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सोलापुरात दाखल झालेले आहेत। पंतप्रधान मोदी यांच्या आज सोलापूरमध्ये प्रचार सभा होणार आहे। राम सातपुते त्याचबरोबर माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा होणार आहे। आणि पंतप्रधान मोदी यांचं हेलिकॉप्टर आता सोलापुरात दाखल झालं। या देशाकडे लक्ष लागलंय मित्रांनो, कारण जग या ठिकाणी या देशाकडे एका वेगळ्या नजरेने 2014 नंतर पाहायला लागले। भारत हा विश्वगुरु होतोय मित्रांनो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मागच्या 60 वर्षामध्ये या देशातील सामान्य जनतेबद्दल काँग्रेसने कधीही विचार केला नाही। मोदीजी 2014 नंतर या देशामध्ये आले आणि त्या ठिकाणी गोरगरीब जनता, सामान्य मध्यमवर्गीय शेतकरी यांच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये योजना आणल्या मित्रांनो। हे सोलापूर विडी कामगारांचं शहर आहे, परंतु या सोलापूरमध्ये 60 वर्षामध्ये काँग्रेसने कधीही विडी कामगारांसाठी एक योजना सुद्धा नाही आणली मित्रांनो। प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी एका चहा विकणाऱ्याचा मुलगा, याला सामान्य जनतेचं दुःख समजतं आणि मोदीजीने या सोलापूरमधील विडी कामगारांसाठी 30,000 घराचं भूमिपूजन केलं आणि चाव्या द्यायला सुद्धा स्वतः नरेंद्रजी मोदी या ठिकाणी आले। हे मित्रांनो खऱ्या अर्थानं अभिमानास्पद आहे मित्रांनो। भारतातील सर्वात मोठी योजना जी 30,000 घरं नरेंद्र मोदीजीने केले, त्याबद्दल सोलापूरकर कायमच मोदीजींसोबत राहतील हा मला विश्वास आहे मित्रांनो। मोदीजीने 2 लाख घरामध्ये त्या ठिकाणी उज्ज्वला गॅस योजना या सोलापूर जिल्ह्यामध्ये दिली मित्रांनो। गोरगरीब शेतकऱ्यांना राजीव गांधी सांगायचे, मी दिल्लीतून जर 1 रुपया सोडला तर सामान्य माणसाला 15 पैसे जातात। आता दिल्लीतून मोदीजी 6,000 रुपये पाठवतात आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर किसान सन्मान योजनेचे 6,000 रुपये जातात मित्रांनो। ही मोदींची गॅरंटी आहे मित्रांनो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक रस्ते केले। सोलापूर विजापूर, सोलापूर हैदराबाद, सोलापूर सांगली, सोलापूर संभाजीनगर आणि येत्या काळामध्ये शक्तीपीठ मार्ग असेल, चेन्नई सुरत रस्ता असेल, हे सगळे रस्ते जवळजवळ 40,000 कोटी रुपयाच्या रस्त्याच्या योजना मोदीजीने या सोलापूरला दिल्या मित्रांनो। ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि प्रामुख्याने या निवडणुकीकडे पाहत असताना या ठिकाणी मोदीजीने गेली 500 वर्षाचा गुलामीचा कलंक, ज्या ठिकाणी प्रभू रामाचा जन्म झाला त्या